किशा काकाच किचन मध्ये पुन्हा सर्वांची खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण जो आज पदार्थ करणार आहे, आपल्या आजूबाजूला काही असे पदार्थ असतात की ज्याचे आपण एका ठराविक पदार्थ किंवा ठराविक प्रकारेच खालीच वापरत असतो, पण कच्च्या पपईचे अनेक पदार्थ करता येतात हे आपल्याला चिकार लोकांना माहिती सुद्धा नसते। कारण कच्चा पपई हा अतिशय पौष्टिक असतो। कच्च्या पपई तब्येतीसाठी अतिशय चांगला असतो। कच्च्या पपईची मसाला ग्रेव्ही आज आपण करणार आहोत। अतिशय चवीला उत्कृष्ट असणारा हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडला तर या रेसिपीला एक लाईक द्यायची आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर बघूया ही अतिशय भन्नाट असणारी कच्च्या पपईच्या मसाल्याची रेसिपी। त्या कच्च्या पपईचं आपल्याला मसाला करण्यासाठी आपल्याला हे साफ करून घ्यावं लागेल। सगळं आतून पूर्ण पपईच्या बिया काढून घ्याव्या लागतील आणि त्याशिवाय हा पपई आपण उभा सुद्धा असा या पद्धतीनं कापून घेणार आहोत आणि याची साल सुद्धा आपल्याला अशी व्यवस्थित सगळी काढून घ्यावी लागेल। आता हे पपईच्या साली आपल्याला ते काढून झालेले आहेत। या पद्धतीनं आतल्या बाजूने सुद्धा पूर्ण पपई साफ करून घेतलेला आहे आपण आणि वरच्या बाजूने सुद्धा आपण त्याच्या साली काढून घेतलेले आहेत। आता आपण हा पपई जो आहे तो व्यवस्थित छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेणार आहोत। या पद्धतीनं त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। या पद्धतीनं त्याचे पूर्ण सगळे छोटे छोटे तुकडे करून घेऊ आणि ते छोटे तुकडे आपण उकडून घेणार आहोत। आता इथं आपण पाणी तापायला ठेवलेलं आहे। त्या पाण्यामध्ये आपण 1 चमचा साधं मीठ आणि 1 चमचा काळं मीठ घालून घेणार आहोत आणि हे पाणी थोडंसं उकळून घेणार आहोत। हे पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये आपण ह्या पपईच्या फोडीचे त्या फोडी घालून थोडं शिजवून घेणार आहोत। पहिल्यांदा थोडं पाणी उकळू दे। आपलं आता पाणी उकळायला लागलेलं आहे। याच्यामध्ये आपण आपल्या फोडी जे आहे त्या टाकून घेऊ आणि या फोडी ज्या आहेत त्या या पाण्यामध्ये थोडा वेळ आपण शिजवून घेणार आहोत। चांगल्या 5 मिनिटं आपल्याला यामध्ये या फोडी झाकून शिजवायच्या। किंवा ग्रीन पपया मसाला करण्यासाठी जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते इथे बघून घेऊया। आपण पहिल्यांदा ग्रेव्ही करणार आहोत। त्या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदा घेतलेला आहे 1 उभा कापून, टोमॅटो घेतलेले आहेत, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत आणि खड्या मसाल्यामध्ये आपण घेतलेले आहेत काळे मिरे। खड्या मसाल्यामध्ये आपण घेतलेले आहेत काळे मिरे, दालचिनीचा एक छोटासा तुकडा, चक्रफूल, मोठी वेलची, त्याच्यानंतर 4 लवंगा घेतलेले आहेत आणि 3 हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत आणि याच्या बरोबरीनं थोडेसे 1 ते 2 चमचे आपण काजू त्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता ही पहिल्यांदा आपण ग्रेव्ही करायला सुरुवात करू। त्यासाठी इथं भांड्यामध्ये पाणी घेऊया। या पाण्यामध्ये आपण हे सगळे पदार्थ घालून घेणार आहोत। सर्वप्रथम याच्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे, त्यामध्येच टोमॅटो घालून घ्यायचा आहे, त्याच्याशिवाय हिरव्या मिरच्या थोड्या तोडून आणि कोथिंबीरीचे देठ हे थोडेसे वाटल्यास असे तोडून घातले तरी चालेल। या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हा सगळा गरम मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे 1 चमचा काजू याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। आता हे आपण सगळं व्यवस्थित उकळून घेणार आहोत। व्यवस्थित या सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये शिजल्या पाहिजेत आणि काढून मग त्याची आपण
प्युरी करून घेणार आहोत. हे सगळं उकळू दे पाण्यामध्ये. आपला आता हे मसाला सगळा उकडलेला आहे. आपण तो हा सगळा मसाला आपला शिजलेला आहे. आता तो आपण या गाळणीतून सगळा गाळून घेऊ आणि हा आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. आणि खाली असलेलं पाणी जे आहे तेही आपल्याला ठेवायचं आहे. नंतर आपल्याला ते त्या ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. हा जो आपण काढलेला मसाला आहे तो आपण थंड करून घेऊ आणि त्याच्यामध्ये जे खडे मसाले मोठे मोठे असतील ते आपण काढून घ्यायचे आणि बाजूला करायचे. छोटे मसाले राहिले तरी चालतील आणि राहिलेला मसाला सगळा आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. तुकडे जे आहेत ते आता आपण शिजलेत का बघून घेऊ. या पद्धतीनं एक तुकडा आपण काढून घेऊ आणि हे व्यवस्थित शिजलेले आहे हे आपण आता गाळून घेऊ आणि पाणी सेपरेट करून घेऊ. त्याचं हे सगळे जे आहे ते आपण आता गाळून बाजूला करून घेऊ आणि हे बाजूला ठेवून देऊ. आता आपण ही जी ग्रेव्ही जी आहे आपली ती करून झालेली आहे. आता आपण आपली ग्रीन पपया मसाला जो आहे तो करायला सुरुवात करू. इथं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घेणार आहोत. साधारण 2 चमच्याच्या आसपास आपण तेल घेतलेलं आहे. यामध्येच थोडं तेल गरम झालं की आपण ही जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे ही सगळी वाटलेलं वाटण जे आहे ते सगळं ह्याच्यामध्ये घालून देणार आहोत. हे वाटण आपण त्या तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बाकीचे सगळे पावडर मसाले घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालू, लाल तिखट पूड घालून घेऊ 1 चमचा. त्याच्याशिवाय मीठ घालू. मीठ घालताना थोडं बेतातच घाला कारण आपण पपया शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून मीठ बेताचंच घाला. त्याच्यामध्ये धनेपूड घालणार आहोत. 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा आपण साधारण 1 चमचा घालून देणार आहोत. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहोत. ही आपली ग्रेव्ही जी आहे ती भाजून झालेली आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण हे जे पाणी निघालं होतं हे सगळे पदार्थ उकडताना किंवा शिजवून घेताना ते पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिसळून पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत. हा मसाला जो आहे आपला तो आता चांगला उकळायला लागलेला आहे, शिजलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण ह्या फोडी ज्या आपण शिजवून घेतल्या होत्या हिरव्या पपयाच्या त्या ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिसळून शिजवून घेणार आहोत. याच्यामध्ये मीठ चेक करा. मीठ जर कमी असेल तर याच्यामध्ये मीठ घालून घ्या आणि हे एकत्र करून व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये हे सगळे तुकडे शिजवून घ्या. अशा तऱ्हेनं ही आपली ग्रीन पपया मसाला डिश तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालू, ही सजवू आणि ही डिश सर्व करू. आपली ग्रीन पपया मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही आपण आता या डिशमध्ये काढून घेऊ. ही छान ग्रेव्ही तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.